आणि आता बातमी वडेट्टीवारांची आहे। लॉकडाऊन सारखे दिवस लवकरच येतील, त्यामुळे महिनाभरात पेट्रोल 170 रुपयांवर तर डिझेल 150 रुपयांवर जाईल अशी शंका वडेट्टीवारांनी व्यक्त केली आहे। पैसे सुरक्षित ठेवा, गुंतवणुकीच्या भानगडीत पडू नका असं आवाहन सुद्धा त्यांनी जनतेला केलंय। आरसी बुक पाहून जर डिझेल देत असाल तर मग तुटवडा आहे हे मान्य करा असं सुद्धा वडेट्टीवारांनी म्हटलंय। महिन्याभरामध्ये दीड महिन्यामध्ये 150 रुपये डिझेल झालेला दिसेल, 170 रुपये पेट्रोल झालेला दिसेल। कारण तेच ते काय सांगू, आता एकदा सांगितल्यानंतर ज्या पद्धतीनं देश चालवला जात आहे, हा देश खड्ड्यात टाकण्यासाठी चालवला जात आहे, सगळीकडून कोणी करायची। आणि पुढचे दिवस लॉकडाऊनच्या परिस्थितीसारखे दिवस आता लवकरच येणार आहेत। त्यामुळे आम्ही जनतेला आवाहन करतो आहे की आता तुम्ही असलेले पैसे जे काय ते सुरक्षित ठेवा, कुठे फार काही गुंतवणूक करू नका। सरकारच्या भरोशावर विश्वास ठेवून ती गुंतवणूक केली की ते पण परत येणार नाही। कारण बँकाही रिकाम्या केल्या आहेत, रिझर्व्ह बँक रिकामी केली आहे। रिझर्व्ह बँकेचा सगळा पैसा स्वतःच्या सरकारचा मालकीचा असल्यासारखं ते काढून घेण्याचं काम सुरू आहे।